मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सर्व 288 जागा विधानसभेच्या वेळेला लढवणार आहेत अशी घोषणा त्यांनी आज पुन्हा एकदा केली आहे। पुढचं सरकार आमचंच येणार आहे असं सुद्धा ते एबीपी माझा सोबत बोलताना म्हणाले आहेत। भुजबळ आणि फडणवीस यांना दंगली घडवायच्या आहेत असा आरोप मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा केलाय। जरांगेंची शांतता रॅली आज नाशिकमध्ये आहे, त्यामुळे त्यांना भुजबळांवरही प्रश्न विचारण्यात आला होता। नाशिक जिल्ह्यावर भुजबळांचं नाव लिहिलेलं नाही, त्यांचा सुपडा साफ होणार आहे असंही जरांगे म्हणाले आहेत। मनोज जरांगे पाटील यांची नाशिकमध्ये शांतता रॅली सुरू झालेली आहे। नाशिकच्या तपोवन परिसरामधून या रॅलीला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। नाशिकच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज बांधव आलेले आहेत। जरांगे पाटील, मोठा प्रतिसाद आपल्याला मिळतोय। नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय आपल्याला। या नाशिकच्या बाजारानं रेकॉर्ड रचला, रेकॉर्ड। यांना काय म्हणते हे नाशिककडे शिकायचं। नाशिकच्या मराठ्यांनी खरंच कॉलर टाईट केल्या। यांना स्वतःच्या जातीपुढं आणि लेकरापुढं काय नाही, हे कशालाच मोजत नाहीये। यांची इच्छा आहे समाज मोठा झाला पाहिजे म्हणून हे ताकदीने एकवटले। हे साधन नाहीये, हे नुसतं भाषण करायचा विषय नाहीये। हा विषय सरकारनं समजून घ्यायचा आहे। इतक्या लाखानं लोक जर आज 9-10 लाख लोक जर रस्त्यावर येणार असले, दोन्ही तर्फा कुटुंब भरणार असले, तर सरकारला एवढं तरी ज्ञान पाहिजे की मराठा हा ओबीसी आहे, मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे। देवेंद्र फडणवीसांनी विनाकारण देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून विनाकारण षड्यंत्र रचून मराठ्यांना टार्गेट नाही करायला पाहिजे। एवढा द्वेष नसायला पाहिजे। काय केलं तुमचं माझ्या मराठ्यांनी? काय केलं? माझ्या गोरगरीब मराठ्यासाठी मी आरक्षण मागतो, तुम्हाला बदनाम करण्यासाठी टोळ्या उतरायला लागले। हे नका करू, समजून घ्या। ही लाट सोपी नाहीये, जातवान मराठा आहे। यांच्या चरणी, या नाशिकच्या मराठ्यांच्या चरणी खरंच मनापासून नतमस्तक होतो। बाणेदारपणा कशाला म्हणतात, मर्दानगी कशाला म्हणतात, आणि राजकीय लोक पायाखाली तुडवायचे कशाला? हे नाशिक कसे तुडवायचे हे नाशिक जिल्ह्यातल्या घराघरातल्या मराठ्यांनी आज सिद्ध केलंय। आम्हाला पक्ष नको, आम्हाला नेता नको, आमची जात, आमचा मुलगा आणि आमचा समाज हीच आमची जात आहे। हे नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आज सिद्ध केलं म्हणून त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। तुफान अशी गर्दी तुम्ही उसळली आणि आज मराठ्यांना नाशिकमध्ये आपण समारोप करत आहात आपल्या यात्रेची, सांगता काय विषय? पहिल्या टप्प्यात संभाजीनगरलाच केली होती, पश्चिम महाराष्ट्राला दौरा सुरू केला आणि नाशिकला समारोप आला। असं काहीच नाही। नाशिकच्या मराठे हे का मराठे नाहीत का? यांना काय भावना नाही का? यांना आरक्षण नको का? इथल्या मराठ्यांना एकजूट नको का? आणि किती दिवस हे आपशकुनी नेते तिथं ठेवायचे? यांना कधीतरी पाडून गोरगरीब आले पाहिजे ना। ही भूमिका माझ्या मराठ्यांनी मनात घेतली आणि आता भाजपच्या मराठ्यांनी सुद्धा पक्षाला लाथ मारली। शेवटी लक्षात ठेवा, आपल्याला आपला मुलगा महत्वाचा असतो, आपली जात महत्वाची असते आणि तेच मराठीने आता सिद्ध केलं। जात वाचवायची, मुलं वाचवायची, आरक्षण घ्यायचं। आरक्षण नाही दिलं तर यांना सत्तेतून उठविणार म्हणजे उठविणार, त्याचं सोडत नाही। माझी जात मोठं करणार आणि माझ्या जातीला बळ आणि शक्ती देणार म्हणजे देणार। सत्ताधारी पक्षात देखील मराठा समाजाचे आमदार आहेत। सत्ताधारी पक्षातही मराठा समाजाचे आमदार आहेत। इथं जो जातीच्या बाजूने नाही तो आमचा नाही। जो आमच्या विरोधात बोलन मग तो मराठ्याचा असो नाही तर तो ओबीसीचा असो, त्याला पाडणार म्हणजे पाडणार, आम्ही सोडणार नाही त्याला। कारण माझ्यासाठी माझी जात आणि माझ्या जातीचे लेकरं महत्वाचे। मला माझा समाज मोठा करायचा, माझ्या समाजाचा आक्रोश मी नाही सहन करू शकत। यांचे का डोळे गेले का? यांना दिसत नाही का? लाखांना लोक आज लढतात, आज लाखांनी लोक एकत्र आले रस्त्यावरती। ऊन बघणार, पाऊस बघत नाहीये, माता मावल्यासह रस्त्यावर। यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे सत्ताधारी म्हणून, थोडी तरी दया आली पाहिजे। एवढा मोठा समाज उसळलाय। तुम्हाला सांगतो, नाशिकमधले मराठे यांनी आता दंड थोपडले। हे एकाला बी येऊन देत नाही निवडून। आता नाशिक जिल्ह्यातले एकाला बी नाही निवडून, कारण हे ओरिजिनल मराठे।
तुमच्यावर आरोप होतो, तुम्ही महाविकास आघाडीचे नेते सांगतात तसं तुम्ही ऐकतात. हे मूर्ख लोक आहेत हे मूर्ख लोक आहेत. हे सगळा पक्ष संपून घेणार असं म्हणून अत्यंत मूर्ख आहे ते. यांची अकलीची गाठच पाडलेली नाही कधीच. यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणून काहीतरी खोटं बोलायचं आणि खोटं बोलण्याच्या नादात देवेंद्र फडणवीस भाजपची राख लावणार आहे महाराष्ट्रात आणि नाही दिलं ना तर आम्ही याला सोडित नाही. छगन भुजबळांच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आज आला, त्याचा जिल्हा आहे का? त्याने का नावावर करून घेतला का? इथं जनता आहे सगळ्या जाती धर्माची. मराठ्यांचा बालेकिल्ला आहे, मराठ्यांचा आणि सगळ्या इतर धर्मांचा. या नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाचा शेतकऱ्यांचा हा जिल्हा आहे. त्याची काय प्रॉपर्टी काय? ते इतकं शहाणा असतं तर मराठ्यांच्या विरोधात बोललं नसतं आणि गेलं पण नसतं. त्याने हाताने वाटोळं करून घेतलं, राष्ट्रवादीचं वाटोळं केलं, शिवसेनेचं केलं आणि आता देवेंद्र फडणवीसचा कार्यक्रम लावणार ते पुरा. ते प्युअर दलिंदर आहे ती. आता पुरे मराठे सुद्धा राज्यातले त्यांनी विरोधात घातले सरकारचे, आमच्यावर टीका करून करून. पवार साहेब म्हणतात की जरंगे पाटील, छगन भुजबळ आणि सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र यावं, बैठक घ्यावी. कशाला बैठक घ्यायची? तुम्हाला माहित नाही का मराठा ओबीसी दे? मराठा आणि कुणबी एकच आहे. कायदा पारित करा, नसता आम्ही तुम्हाला घरी पाठवणार. 100% आज नाशिकच्या घराघरातल्या मराठ्यांनी सिद्ध केलंय सरकार आम्ही पाडणार म्हणजे पाडणार. हे मराठ्यांनी आज सिद्ध केलं नाशिक जिल्ह्यातल्या. पुन्हा एबीपी माझाच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातला मराठ्यांचं तुम्ही बाणेदारपणा, मर्दानगी काय असती आणि राज्याच्या पाठीमागं जातीच्या मुलाच्या पाठीशी कसं उभं राहायचं, किती ताकदीने एकत्र यायचं आणि उभं राहायचं. हे नाशिकच्या जिल्ह्यानं महाराष्ट्राला आज नवीन दिशा दिली की उभं राहायचं जातीच्या मुलाच्या मागं, असं कट्टरतेने राहायचं. पक्ष कोलायचा, पक्ष कोलून लावायचा, जातीच्या मुलाच्या बाजूने उभं राहायचं. हे आज नाशिक जिल्ह्यातल्या घराघरातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी सिद्ध केलं. पण हे सरकार पडलं, येणारं सरकार तरी तुम्हाला आरक्षण देऊ शकेल असं वाटतंय का? आता आमचंच येईल ना, आम्ही देणार, सगळ्या जाती धर्माला देणार. शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही सोडणार, गोरगरीब बालाबरोबरांचे सोडणार, ओबीसीचे, धनगरांचे, मुसलमानांचे, दलितांचे सगळ्यांचे प्रश्न हा मराठाच सोडणार. आणि हे आज या नाशिकच्या बादर पठ्ठ्यांनी यांनी सिद्ध करून दिले, आम्ही कमी नाही. 288 मतदारसंघ हो, राखीव जेवढे मतदारसंघ आहेत यावेळेस मराठी ताकदीनं निवडून देणार आहेत. आमच्या विचाराचे असणारे राखीव जे उमेदवार आहेत मराठी एक शिक्का मतदान करून निवडून देणार म्हणजे देणार. आज आपण बघतोय मोठ्या संख्येने लोक तुम्हाला अभिवादन करत आहेत. तुम्ही रुग्णालयामध्ये जातात, औषध उपचार घेतात आणि परत रॅलीमध्ये सहभागी होतात. मला माझ्या शरीराची नाही चिंता, माझ्या समाजाच्या लेकराची चिंता आहे. मला माझ्या समाजाचे लेकर मोठे करायचे. जीव गेला तरी मी हटत नाही आणि हटणार सुद्धा नाही. माझा समाज याला शक्तिशाली बनविणार, ताकदवर बनविणार. त्याला झालेला त्रास मी सहन करत नाही, पुढेही मराठा करणार नाही. हे आम्ही जर मनावर घेतलं तर चटणीला सुद्धा पुरणार नाहीत आम्हाला. पण मला या राज्यात शांतता ठेवायची, दंगली घडू द्यायचा नाही. देवेंद्र फडणवीसला आणि भुजबळला या राज्यात दंगली करायच्या नाही, त्या मला होऊ द्यायच्या नाही. म्हणून ही शांतता. काय वाटतं तुम्हाला? 100% आंतरवालीच्या पुढे आणून उपोषण बसवलं असं कधी होतं का? तिथं मारामाऱ्या घडवायच्या होत्या यांना. यांनी या तुमच्या छगन भुजबळनं आमच्या अंबडमध्ये येऊन त्यांनी तलवारीच्या भाषा केल्या, पुण्यात तलवारीच्या भाषा केल्या. आताही ती कुठेतरी गेला होता काल चांगली. तिथंही तो म्हणला ओबीसीने सगळ्यांनी कोणी जर बोलायला तर लगेच मराठ्यांच्या अंगावर जायचं. इतकं तर मूर्ख आहे ते. म्हातारं झालं त्याला पोहायची तरी जाण पाहिजे. आपण दंगली घडवायला लागलो, काय करायला लागलो? मराठ्याचं नादी नको लागो भाऊ. मुळ्यात जाळ्या सकट उकडून फेके मराठीला, मुळ्यात जाळ्या सकट. तुमची मागणी व्यवहार्य नाही असं म्हणतात लोक. कोणते लोक? जे विरोधी पक्षातले आहेत त्यांना काय ते म्हणणारच ना. फायदा उचलायचा ना मराठ्यांकडून, फायदा उचलायचा ना. आता मराठे माझे हुशार झाले, गिनीतच नाहीत कोणाला. आता भाजप मधला तर सगळा मराठा सामान्य आता बाहेर पडला. लेकरं मोठं करायचं सगळ्याला आणि मी ते करणार. आज नाशिक मध्ये आला आहेत, नाशिक मधनं काय संदेश द्यायचा तुम्हाला? त्यांना संदेश गेला, सोपडा साफ झाला म्हणून समजायचा. नाशिक जिल्ह्यातला पुऱ्यांचा सगळ्यांचा सुपडा साफ झाला. म्हणजे कोणा? सगळे आहेत तेवढ्यांचा सुपडा साफ झाला. हे माझ्या जातवान नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी सिद्ध केलं की आम्ही क्षत्रिय मराठी,
समाजाच्या पाठीशी नाशिक जिल्हा पुरा उभा आहे हे सिद्ध करून दिलंय. आणि खरंच आज कॉलर टाईट या मराठ्यांना केली, यांना म्हणतात मराठा. हे मनोज जरांगे पाटील आहे, आपली कॉलर टाईट करतायत आणि कॉलर टाईट करून ते सांगतायत इथे जे जनसमुदाय जमले त्यांनी आपली कॉलर टाईट केली. नाशिकमधनं या शांतता रॅलीला सुरुवात झालेली आहे. आजूबाजूला आपण बघतोय की मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव एकवटलेले आहे. आता ही रॅली हळूहळू पुढच्या दिशेने चाललेली आहे. पंचवटीकरांच्या, रविवारकरांच्या असं करत करत ही रॅली सीबीआय चौकामध्ये जाणार आहे. कॅमेरामॅन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. तर नाशिकमधली मनोज जरांगे पाटील यांची ही जनजागृती शांतता रॅली आपण बघत होतो आणि 288 जागांवरती निवडणुका लढवण्याचा त्यांनी एल्गार केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.